महाराष्ट्र दक्षिण कोरिया भागीदारीमधून कौशल्य विकासाला नवं बळ। मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचे करार। 3 ऐतिहासिक करारांमुळे राज्यातील युवकांना जागतिक दर्जाच्या संधी। नांदेडमध्ये पोचमपाड बँक वॉटरग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांचा मोर्चा। कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष पॅकेजसाठी शेतकऱ्यांचा एल्गार। एमआयएमचा हैदराबादेतून पक्षाच्या कामासाठी स्वतंत्र ॲप। शिरसाट यांच्याकडनं कट्टर विरोधकांचं कौतुक। शिरसाटांकडनं ओबीसींच्या कामाचं कौतुक। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला 100 दिवस पूर्ण। घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ। अंबादास दानवेंचा महायुतीवर निशाणा। लातूर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे संतापाची लाट। मोकाट कुत्र्याने चावा घेतलेला एका तरुणाचा मृत्यू। संतप्त नातेवाईकांचं आंदोलन। नीट पेपर फुटीचं प्रकरण। बीडमध्ये मोठेगावकर आणि कुलकर्णीचा निषेध। दोघांच्याही प्रतिमेचं करण्यात आलं दहन। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। अकोल्यातील सिटी हॉस्पिटलला आग। सीयू युनिटला आग लागल्यानं एकच धावपळ। आगीचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचं आंदोलन। लाडकी बहीण योजनेचे मागील 4 ते 5 महिन्यांपासून हप्ते मिळत नसल्याचा लाडक्या बहिणींचा आरोप। विरारमध्ये सभापती नसल्यानं स्थानिक विकास कामांना ब्रेक। 9 प्रभाग समित्यांची कामं रखडली। महापौर अजू पाटलांचा आरोप। शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल, रासायनिक खतं उपलब्ध करून द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये असंख्य ट्रॅक्टर घुसवणार। बुलढाण्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा। नाशिकच्या पंचवटीमधील ज्वेलर्स दरोडा प्रकरणी दरोडा टाकून पंजाबला पळालेल्या आंतरराज्य टोळीतील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।